आप देख रहे हैं News 24 मुंबई। हे आज सभेला उपस्थित आहेत त्यांचे आम्ही दांडाकोळी समाज, दांडाकोळीला गावठाण, दांडा सोसायटी यांच्यातर्फे त्यांचे आभार मानतो। हा जो 15 वर्षाचा सिलिंग हा आमच्या दांडाकोळीवाड्याला जास्तीत जास्त बाधित होणार आहे। ह्या सिलिंगचं डिझाईन केलं किंवा सर्वे केला त्यावेळेस आमच्या दांडाकोळीवाड्यात एकही मीटिंग लावली नव्हती। अशा प्रकारे हा सिलिंग हा तुम्हाला एवढा अंतरावर जाणार आहे हे आम्ही असे बोल आता आम्हाला सुरुवातीचा सर्वे सांगितला नाही, आम्हाला अजूनपर्यंत अंधारात ठेवलं आणि अचानक तुम्ही हा 21 पॉईंट इकडे सुरुवात केली। त्याच्यानंतर आमच्या ध्यानात आलं हे काय, तेव्हा आमचे काहीचे हे सदस्य आमच्या दांडाकोळी समाजाचे हे तुला विचारपूस करण्यासाठी त्यांच्यावर त्या लोकांनी त्यांना धमकावून त्यांना पोलीस स्टेशनच्या धमक्या दिल्या। हे खूप चुकीच्या रीतीने ते सगळं सादर करतात आणि ह्याचा मोठा परिणाम आमच्या दांडाकोळीवाड्याला होणार आहे। आमच्या मच्छीमार बांधवांचे तिकडे येण्याजाण्याचे रस्ते बाधित होणार आहेत, त्याच्याविषयी पूर्व कल्पना जराही आम्हाला दिली नाही। तरी मी म्हणतो आत्ता जे आमचे बांधव तुमच्याला प्रश्न उपस्थित करतील त्यांचे तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित उत्तर द्या आणि मी माझ्या बांधवांना अडचणी आपल्या समोर ज्या फेस होणार आहेत, तर सर्वप्रथम म्हणजे 3 प्रकारची फिशिंग असते आपल्या गावात। एक तर आपली शोर फिशिंग जी जवळची मासेमारी, दुसरी म्हणजे शॅलो वॉटर फिशिंग आणि तिसरी म्हणजे डीप फिशिंग। 3 प्रकारच्या फिशिंग होतात आणि त्याची पद्धत डिफरंट वेने होतं, पद्धत वेगवेगळ्या आहेत, त्या पद्धती खूप प्रकारे होतात। फक्त फिशिंग कुठे कुठे होतं हे मी सांगितलं तुम्हाला। त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमची जी शोर फिशिंग आहे ती ऑलरेडी डॅमेज झालेली आहे। कशामुळे डॅमेज झाली तर पंपिंग स्टेशन आलं आहे, अचानक ते पंपिंग स्टेशन तिकडे आले आणि आमची खाडी जी होती त्या खाडीत पूर्ण स्वच्छ पाणी यायचं आहे, त्याला एक गटाराचं स्वरूप दिलेलं आहे आणि त्याच्यात ऑलरेडी आमची शोर फिशिंग डॅमेज झालेली आहे। हा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर शॅलो वॉटर फिशिंग, आता सिलिंग येतोय आपल्याकडे, सिलिंग येतोय त्याच्यातनं शॅलो वॉटर फिशिंग म्हणजे काय तर आपल्या जवळची जी शिपलं असतात आणि त्या 1 सिलेंडर आणि 2 सिलेंडरवाल्या ज्या बोटी असतात त्या ज्या जवळ मासेमारी करतात त्याला आपण शॅलो वॉटर फिशिंग बोलतो। आता हा सिलिंग म्हणजे सर्वात मोठा डॅमेज कुठे कुठे आहे ते मी एक मुद्द्यात मांडू इच्छितो। सर्वात मोठा धोका आम्हाला वाटला तो राम मंदिर जेट्टी जवळचा जो सिलिंगचा कनेक्टर येतोय। आता तो कनेक्टर येतोय तर त्याच्यात जेट्टीवर सर्वात आधी म्हणजे जेट्टीवर ज्या आमच्या बोटी ये जा करतात त्याच्या मधोमधच तो कनेक्टर आणला गेलाय आणि तो कनेक्टर म्हणजे टोल प्लाझा, खारदांडा आणि झू मधला टोल प्लाझा, कनेक्टरचा टोल प्लाझा ही सर्वात मोठी अडचण जी आम्हाला विचारात न घेऊन तो कनेक्टर तिकडे मासे मारण्यात येणार आहे। तो कनेक्टरच आमचा मूळ उद्दिष्ट आहे का तो तिकडनं हटवावा। जर तो हटलाच नाही, आमच्या बोटी ये जा करण्याचा मार्गातच अडचण येत असेल मग ह्याचा कुठेतरी अभ्यास व्हावा असं मला वाटतंय। दुसरं म्हणजे कनेक्टर आला तिकडे तर त्याच्यात जे येणारे पिलर्स आहेत आणि त्या जेट्टीच्या बाजूला आमची पार्किंगची जागा आहे, त्या पार्किंगच्या जागेवरच तुमचे पिलर्स येत आहेत, तर ती जागा आमची नष्ट होणार आहे, पार्किंगची जागा। हो, तळपाणी करून प्रत्यक्षात आपण ते बघू शकतो। तिसरा मुद्दा असा आहे की त्याची हाईट अजून आम्ही अंधारातच आहोत की ती हाईट कितीपर्यंत येईल। हाईटवर आमच्या ज्या मोठ्या बोटी इन दी सेन्स टोलर मी म्हणेन बुद्धीले साहेबांना हाईट ॲक्च्युली माहिती असेल की हाईट किती असतं, तर हाईटचा एक मोठा इश्यू आहे, त्या टोलर्स आमच्या आतमध्ये येणार नाही। चौथा मुद्दा असा आहे कॉलम
आमच्या बरोबर मार्गातच येत आहे, तर आमच्या बोटी येणारच नाही आतमध्ये. त्याच्यातनं कॉलम जेव्हा येतील तर पाण्याचं करंट पण चेंज होणार. जिथे आता तिकडे पाणी शिथिल राहतं ते पाणी शिथिल राहणार नाही. तो ही एक बरेचसे प्रश्न आपल्या मनातले जवळपास मला वाटतं सगळे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत. आपल्या ज्या मनातल्या शंका आहेत त्याबद्दल संपूर्ण त्यांनी जवळपास 12-13 प्रश्न त्यांनी यामध्ये मांडले. तर कुठलाही प्रकल्प घेताना शासन आपल्या सगळ्यांचा विचार करत असते. जर पब्लिकचा विचार करते त्यावेळी ते मासेमारी करणारे मच्छीमार बांधव आहेत यांचा सुद्धा विचार त्यावेळेस करण्यात येतो आणि त्यानुसार मग प्रकल्पाचा आराखडा तयार केला जातो. आणि प्रकल्पाचा आराखडा तयार करताना याच्यामध्ये कमीत कमी लोक भागी होतील आणि ह्या प्रकल्पाचा कमीत कमी लोकांना त्रास होईल हा सुद्धा विचार केला जातो. आणि त्यानुसार मी मगाशी जसं सांगितलं की त्यांचं मेनली जे शॅलो वॉटर फिशिंग जे करतात होतं ट्रॅडिशनल फिशर्स आहेत यांना कमीत कमी नुकसान व्हावं या दृष्टीने हा प्रकल्प समुद्राच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारणतः 1 किलोमीटरच्या बाहेर इथे तर आपल्याकडे जवळपास 1200-1300 मीटरचं जवळपास समुद्र किनाऱ्यापासून बाहेर असणार आहे मुख्य बीच. आणि त्यानुसार या डीप म्हणजे शॅलो वॉटरमध्ये जे फिशिंग करता येते त्याचा तर प्रश्नाचा विचार आम्ही केलेलाच आहे. आणि जे डीपमध्ये जातात फिशिंगसाठी त्यांना त्यांच्या बोटी सुरक्षितपणे बाहेर पडाव्या या ठिकाणी आपण बघितलं असेल तर इथं 2 असे कनेक्टर दाखवले. हे जे कनेक्टरचा आता आपण विषय करतोय आपण राहून बघितलं चालेल आहे. हा जो कनेक्टर आहे तर ह्या कनेक्टर इथे जो येतोय हा गुरुपोडीवाडीच्या जवळ आपला खारदांडा तो लांब आहे पण आपलं जे जेट्टी आहे वगैरे जेट्टीच्या जवळ आहे तो. आणि त्यावेळेस इथून जे आता आहे तुम्हाला दिसणार नाही कदाचित तिथे ह्या अशा लाईन मारलेल्या आहेत. लाईन बारीक बारीक लाईन तुम्हाला दिसणार नाही कदाचित त्यात पण त्या नेव्हिगेशनच्या लाईन आहे ते LFA मार्क करून दिलेले आहेत. तर त्यावेळेस त्यांनी अशी काळजी घेतलेली आहे की इथून ज्या बोटी जाणार आहेत बाहेर तर इथं सफिशियंट पुरेशी जागा असली पाहिजे बोटी जाण्यासाठी. तर जवळपास तिथे 100 मीटरचे 2 खांबामधील अंतर 100 मीटर ठेवलेले आहे. असे 2 दिसतात सगळे इथं आहे आणि इथं आहे. हा जो कनेक्टर आहे तो दोन्ही बाजूला अशा 100 मीटरच्या गॅप ठेवलेला आहे. त्याच्यावर तो ब्रिज असणार आहे. ब्रिज समुद्राच्या आपल्या हाय फ्लड लेवलच्या वर साधारणतः 12 मीटर उंच असेल. आणि हे MPPने आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहे की याच्या खाली तुम्ही येता कामा नये कारण नंतर हाय फ्लड लेवलच्या होईल त्यावेळेस तिथून बोटी बाहेर पडणार नाही किंवा आता येऊ शकणार नाही. त्याच्यासाठी ते बंधनं घातलेली आहेत सगळे की हा जो ब्रिज तुम्ही म्हणजे आता हा असा व्हर्टिकल नाही येतो तो प्लानमध्ये हा दाखवला आहे की तुम्ही वरून जर बघितलं आकाशातून जर बघितलं तर हा ब्रिज असा दिसतो तुम्हाला. आणि त्या ठिकाणी मग हे डीप वॉटरचे डीप सीमध्ये जाणाऱ्या फिशरमॅनला जाण्या येण्यासाठी हे रस्ते केलेले आहेत. राहिला दुसरा प्रश्न इथले जे ह्या भागामध्ये जे पारंपरिक मच्छीमार म्हणजे 1 किलोमीटरपर्यंत आपण 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत हे कनेक्टर ठेवलेलं आहे. आणि ह्या कनेक्टरच्या ह्या भागाचे फिशरमॅन जे असतील त्यांना परत ह्या कनेक्टरच्या दोन्ही बाजूला कारण फिशिंग पाणी तर आहे त्याच्यामुळे फिशिंग तिथं होणार आहे. ह्या दोन्ही बाजूला हे जा करण्यासाठी ह्या खांबांमधील अंतर हे सुद्धा 50 मीटर आहे कमीत कमी. आणि आता ह्या जे आहे ते 100 मीटर नंतर ह्या 2 खांबामधील अंतर सुद्धा परत 60 मीटर आहे. तर ही काळजी आपण घेतलेली आहे. बांधकामाचा जर आराखडा तयार करण्यात आला तर ह्या इथले जे लोकल फिशरमन आहे किंवा बाहेर जाणारे फिशरमन आहे त्यांना कमीत कमी त्याचं नुकसान व्हावं त्या दृष्टीने हा आराखडा तयार करण्यात आला. तर ह्याच्यावर मला प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे गावाचा एक प्रश्न आणि उत्तर करूया हा मागे मी आता काय करतो म्हणजे जे सगळे प्रश्न विचारले ना त्याचे उत्तर देतो. आपण एक किंवा म्हणजे प्रश्नाचं उत्तर समजेल कुठे आहे आता जो आता आपण म्हणाला हा बीचचा मुद्दा हा जो एक्सिडेंट आम्ही तेव्हा ऑन ग्राउंड बीचवर जाऊन विरोध केला होता का हा इथे एक्सिडेंट करू नका हा एक्सिडेंट करू नका असं ना ऑन
जेव्हा बीचवर बनवत होतं ना तेव्हा विरोध केला होता. तेव्हा आमच्या एका सदस्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले रात्री. काय अन्य का तुम्ही विरोध करू नका. पण तेव्हा विरोध ह्यासाठीच करत होतो काय हा एक्सिडेंट आम्हाला नको आहे. कारण ह्याच्यामुळे आपली पार्किंग आता तुम्ही ऑन द ग्राउंड अजून तुम्हाला जर दाखवलं नाही आणि आमच्याकडे डायमेन्शन पण नाही अजून बघा करतात बाकी असतात अजून आपण पहिली पाहिजे तेवढं आता सर मी स्पष्ट म्हणतोय. ह्याच्यामुळे मला माहिती आहे आम्हाला डायमेन्शन आहे का आम्हाला एक्झॅक्ट समजेल का तो कुठे आहे. हा जो तुम्ही म्हणता तुम्हाला बाधित नाही सर 60 डिग्री वेव झाले आमच्या धक्क्याच्या वरून कुठून हलवामोली गेटीच्या पुढून म्हणजे तो सर आमच्या पार्किंग बोर्डच्या तिथे तो येतोय एक्सिडेंट. त्याच्यामुळे भविष्यात ना आम्ही तिथे भरपूर करंट चेंज होते तर आमची पार्किंगच नष्ट होईल कोटी. आणि तो एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे जिथे एक्सिडेंट तयार होतं ना सर तिथे आमचं मेन फिशिंग बेड आहे. फिशिंग बेडमध्ये कसं म्हणजे पावसाळ्यात मी स्वतः जातोय आणि घोडवा वगैरे तिथे मारतोय. घोडवा दिसा तिथे मारतोय. छोटे छोटे होडीवाले होडीचे तिथे जाळ्या लावतात. मग तो बेड पूर्ण नष्ट होत ना सर. म्हणजे ॲज अ फिशर म्हणून प्रश्न मांडतोय मी एक्सपर्ट म्हणून बोलत नाही. आणि एक्सपर्ट म्हणून अगोदर प्रश्न केला होता. आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता का एक्सिडेंट आम्हाला घातक आहे. तेव्हा आम्हाला कोणी डायग्राम दिले मॅथ नाही दिले काय नाही सगळं मी ऑनलाईन काढून सर्व क्रिएट केलं आहे. आम्ही तुम्हाला प्रश्नोत्तर केले. आम्हा मुलात तोच प्रश्न आहे का एक्सिडेंट हा तुम्ही हटवू शकतात का. जोरात कोण प्रश्न मला ॲक्सिडेंटच्या संदर्भात तुम्हाला मी सांगितलं आहे की तर आपल्याला आपण आता पीचची नेमणूक केलेली आहे. पीचची नेमणूक एवढ्यासाठी केली होती की सुरुवातीला तुमच्याकडनं काही डाटा आमच्याकडे येईल तिथे किती फिशरमॅन आहे ट्रॅडिशनल फिशरमॅन किती आहे बाहेर जाणारे जे मोठी आहेत किंवा मोठीची संख्या आहे फिशरमॅन किती आहे त्याची संपूर्ण संख्या आणि संपूर्ण माहिती तीच घ्यायची होती. पण मध्यंतरी आपला विषय आम्ही पण म्हणजे ज्यावेळेस शासनाच्या वतीनं जेव्हा कॉम्प्लिकेशन पॉलिसी तयार करायचं ठरवलं आहे आता फिशरमॅनची कॉम्प्लिकेशन पॉलिसी तयार होते म्हणजे माहिती पुढील 1 अधिक महिन्यामध्ये ती पॉलिसी येईल. तर त्याच्यामध्ये मग बाधित होणाऱ्या फिशरमॅनना कॉम्पेन्सेशन कसे द्यावं काय बाधित होतं काय त्याचा स्टडी कसा करावा नेमकं त्याचं किती नुकसान होतं आहे त्याचा ते अभ्यास करून तो एक आवाज अगोदरच आपण ते पॉलिसी येण्याच्या अगोदरच स्टेप घेतलेला आहे आणि फीसची नेमणूक केलेली आहे आणि त्यांना परत त्यांचे जो कालावधी होता तो अजून वाढवून दिलेला आहे. आणि तो अभ्यास त्यांनी करायचा आहे की नेमके बाधित होणाऱ्या लोकांची संख्या किती आहे आणि नेमकं ह्या कामामुळे फीसच्या कामामुळे नेमकं कुठं नुकसान होतं आहे हे त्यांनी तुम्ही तुमच्या वतीने म्हणजे तुम्ही आणि ते आम्हाला तो रिपोर्ट आम्हाला ते देतील. आम्ही सुद्धा असणार आहे त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा बघूया. तुम्ही जे म्हटले ना आता हे असं टाळून चालणार नाही कारण आपण जो म्हणजे प्रोजेक्ट करतो हा परमनंट स्वरूपाचा असणार आहे. आता परमनंट स्वरूपामध्ये काही प्रॉसेस होत असतील तर ते काउंट केले जाणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो असं निग्लेक्ट केले जाणार नाही. तुमचं काही नुकसान होते कसंही होते आम्हाला काही घेणं देणं नाही असं काही होणार नाही. शासनाची भूमिका तशी नाही आहे. शासनाची भूमिका अशी की ज्यांचं नुकसान होत असतं ते बघा त्याचं इव्हॅल्युएशन करा त्याची अथॉरिटी कारण कोणालाही देऊन आपल्याला चालणार नाही इव्हॅल्युएशन करायला थर्ड व्यक्तीला. म्हणजे शासन असेल किंवा एखादी चांगली संस्था आहे 3 सारखी संस्था आहे त्या संस्थेकडे तुम्ही द्या आणि संस्था आपल्याला ती इव्हॅल्युएट करून देणार आहे की किती लोक बाधित होणार आहे. तुम्ही जसं म्हणता की ट्रॅडिशनल फिशरमन इथंच ते करत आहे 40-50 आहे तर त्यांचा सुद्धा तिथे विचार आपण करणार आहोत सगळं. आणि हा विचार ते हे आपलं सत्र आयोजित करण्याचा उद्देशच तो आहे की आता नुसतं सत्र आयोजित करून नाही यांनी आता पुढचे 2-3 महिने हे तुमच्या ॲक्च्युअली फिशिंग ते बघणार आहे. कुठं फिशिंग होत आहे कोण लोक कुठे तुम्ही म्हणते कसं ट्रॅडिशनल फिशर्स कुठे आहे किंवा कुठले जागा ती उद्ध्वस्त होणार आहे कुठली पार्किंगची जागा उद्ध्वस्त होणार आहे कलेक्टरमुळे त्याचा ते अभ्यास करतील आणि त्याचा रिपोर्ट तो अभ्यास येईल. त्यावेळेस त्यांचं काय कॉम्पेन्सेशनचे विषय असतील काय असतील हा शासन स्तरावर निर्णय किंवा आम्ही जे आपली कमिटी आहे गव्हर्नमेंट रिजनल कमिटी ती कमिटी त्याचा तो हे घेणार आहे कॉल घेणार आहे त्याला. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं नाही की तो जबरदस्ती प्रोजेक्ट तुमच्या डोक्यावर मारला किंवा काय असं अजिबात होणार नाही. सर एक मिनिट थांबलं. आपण काय बोलताना तिथं मला स्पष्ट बोलतोय वाचले तू वाचली तो सिरीज झाला ना तुम्ही कोळी लोकांना फसवलं का फसवलं त्याचं उदाहरण सांगतो. पहिला त्यांचं उदाहरण सांगतो आणि आम्ही कसे फसलं आहे ना आणि काही ते मासेमारी बंद होणार नाही त्या कारण सांगतोय आता. कारण तुम्ही जो वांदे वळतोडा झाला ना वांदे तू वरली तो वळतोडा सिरीज झाला ना तर आपला जो सिरीज झाला ना तो इतका घातक झाला ना साहेब
तुम्हाला गुजरे साहेबांना माहिती असेल, माहीमचे मच्छीमार पूर्णतः बाधित झाले. त्यांच्या होड्याला बघा साहेब, त्या आपला जो जाण्याचा ब्रिज आहे ना ट्रॅव्हलिंगचा आपला, त्याच्या खालून त्यांच्या धक्क्याला लागायचा. त्याचा धक्का धारावीच्या साईडला होता आणि धारावी टू सायन्स आतमध्ये शिपला घेऊन जायचे. आज असा परिस्थिती झाला साहेब, या ब्रिजमुळे आणि टनेलिंगमुळे मातीच्या ढिगाऱ्या झाल्या. तुम्हाला उदाहरण देतोय, केरळाला मी 4 महिने त्याला बोलतात ते ड्रेसिंग कलर असेल, त्या नदीचं ड्रेसिंग कलर त्याचं वर्षानुवर्ष ड्रेसिंग चालू असते. पण आपण ते किती वर्ष ड्रेसिंग केलं, याची माती काढली, मला तुम्ही फक्त दाखवा, याची तुम्ही माती काढली तर असेल का ते सांगतो. ज्या माईला जाणाऱ्या बोटी होत्या, धारावी जाणाऱ्या बोटी होत्या, टाईमच्या बनणार त्या धक्क्याला लागतच नाही. आणि त्या माईच्या बोटी आहे ना आता त्यांच्या मातीवरच येत नाही, त्या वर्मिस्ट्रीच्या बाहेर पास करतात. जे असते का त्या वर्मिस्ट्रीच्या बाहेर पास करतात, वर्मिस्ट्रीच्या पण बोटी आहे ना, तर वर्मिस्ट्रीच्या बाहेर पासिंग करतात. तो झाला त्यांचा मुद्दा. जेव्हा ते बारीक झाले ते सांगितलं तुम्हाला. आता आम्ही कसे काय म्हणजे व्यस्तनावर होणार आणि बंद होणार ते सांगतो. आम्ही बोलतोय आमची बेड फिशिंग आहे, शूटिंग सांगताय काय, तुम्हाला कन्फर्मेशन भेटेल. कन्फर्मेशन आम्ही किती वर्ष खाऊ, 1 वर्ष खाऊ, 2 वर्ष खाऊ, 3 वर्ष खाऊ, काय किती मासे मारे त्याचं काय आमचं. जेव्हा हा ब्रिज ना तेव्हा ड्रेसिंग तुमची किती वर्ष होणार आहे ते आम्हाला माहिती आहे, कारण तिथे ड्रेसिंग झाली नाही. जेव्हा ड्रेसिंग तुम्ही नाही कराल ना तेव्हा हे आमचे 3 धक्के बंद होतील, कारण बोटी ते नाही धक्क्यावर. ही हकीकत आहे. धक्क्यावर बोटी नाही ना, बोटी नाही त्या सिलिंगच्या बाहेर बोटी लागतील, त्यांना ते जास्तीत डिझेल बर्फ लागेल आणि ते पार्किंग आहे ना, पार्किंग ते आमच्या सिलिंगच्या बाहेर जाईल. म्हणजे सिलिंगच्या बाहेर जायचं बोटीला ते पण सांगतो तुम्हाला. तुम्ही बोलताय की हा ब्रिज तुमच्या गावाच्या बाहेर फिरतोय, पण आमच्या गावाच्या बाहेरून आल्यावर त्याच्या बाहेर एक आमची लाईट हाऊस आहे. लाईट हाऊसला एवढी मोठी खडका आहे ना, त्या तिथे आमच्या बोटी पास नाही होणार, त्या खडकावर आपटली. मग ते आमच्या बोटी कुठे जातील, लाईट हाऊसच्या पाठीमागे. हे हकीकतच सांगतो, लाईट हाऊसच्या पाठीमागे जातात. म्हणजे आमचा अर्थ आम्हाला तुम्हाला विरोध करणार, त्यांच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तरच नाही करताय. त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारला, जो हा कनेक्टिव्हिटी येतोय ते तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता का, कारण त्याच्यातून आम्ही सांगू शकतो, कारण कलेक्टर आम्हाला बघायचं आहे पूर्णच्या पूर्ण. त्याचं प्रश्न तो होता, पण त्याचं उत्तर नाही दिलं. तुम्ही सांगितलं की जाणं हे आणलं ते आम्हाला माहिती आहे, ते आम्ही किती प्रयत्न केले आम्हाला सर्व माहिती आहे, पण आम्हाला उत्तर द्या. हे कनेक्टिव्हिटी तुम्ही हटू शकणार नाही, आम्ही त्याच्यावर सांगतो. नाही होणार. मी आता तुम्हाला सांगतो की हा प्रकल्प गेले 11 वर्ष आपण करतोय आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर त्याचे काय सांगतो तुम्हाला. आता नुसता ब्रिज बांधून जर तो तिथं कनेक्टर जर खाली उतरत नसेल आपण आणि त्याचं जर सुटेबल जागा जर नसेल तर त्या ब्रिजचा काही अर्थ नाही. तर त्याला तिथं ज्यावेळेस कनेक्टर केले जातात ना, तर त्यावेळेस कमीत कमी लोकांना म्हणजे आपण त्याला म्हणतो रिहॅबिलिटेशनचा इश्यू कमीत कमी होऊन कमीत कमी लोकांना तिथून रस्ता बनवताना त्रास होणार नाही ही काळजी घेऊनच त्याचे कनेक्टर केले जातात. असं कुठून तरी एका लोकवस्तीमधून कनेक्टर टाकला आणि त्याच्यामध्ये हजारो लोक बेघर झाले असंही शासनाची भूमिका नसते. तर तिथं त्या ठिकाणी जे आपण जो कनेक्टर केलं आहे तिथे कुठलीही लोकवस्ती नाही. तुम्ही बघितलं असेल, आपण तो गद्दारबंद रोडवर उतरवतोय कनेक्टर आणि पुढे तो नंतर दौलतनगरच्या तिथं त्या कॉर्नरला घेऊन तिथं सोडतोय वरच्यावर आणि मग तिथून मुजन सबवेला जाऊन तो पुढे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. हे पब्लिक कन्सल्टंट तुम्ही म्हणताय की ही कधीपासून प्रकल्प जवळजवळ 11 वर्ष आधीपासून, मग हे आधी झालं पाहिजे होतं ना सर, ते का नाही झालं. प्रकल्प सुरुवात होतं, पिलर्स तिकडे उभे करतात आणि नंतर पब्लिक कन्सल्टंट घेत आहे, हे चुकीची बाब आहे की नाही. मग पब्लिक कन्सल्टंटमध्ये जर त्या कनेक्टरला विरोध आहे हे तुम्ही गृहीत धरलं पाहिजे. कोलिवाड्यांचा विरोध आहे हे गृहीत का नाही झालं. मग तुम्ही आता मनमानी करताय ना, असं झालं की ते निघणार नाही. नाही मी काय म्हटलं तुम्हाला, ऐका तुम्ही काय सांगताय. तुम्ही आता मी म्हटलं की हा गेले 11 वर्ष झाले हा प्रकल्पाचा सगळा आराखडा चालू आहे, त्याची शासनाची मंजुरी. 11 वर्ष आधी आमचा पब्लिक कन्सल्टंट का नाही झालं सर. ऐका ना, माझं ऐकून घ्या ना, माझं ऐकून घ्या. तर तुमच्या एका मीटिंगमध्ये तुम्ही जर मला प्रश्न विचारला की हा रद्द होणार आहे की नाही, त्याचं काय उत्तर द्यावं मी काय उत्तर द्यावं सांगा. हा मंजूर द्या. सर तुम्ही डायरेक्ट बोलताय का होणारच नाही, मग सोडा ना प्रश्न, आम्ही काय सोडवायला का. तुमच्या प्रश्नावर तुम्ही जाऊ शकता, बंद करा. आमचा प्रश्न तुम्ही नाही अडवत, तुम्ही घरी आलो विषय गेला. किती वर्ष देणार आम्हाला, किती वर्ष देणार आहे तुम्ही. 5 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष आमच्याकडून कामाला लावणार आहे, देऊन द्या आम्हाला.
ह्या टीमच्या याच्या खाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे, बरोबर आहे. जरी प्रश्न देत असलो तरी याचे सगळे जो रिपोर्टिंग आहे हे टीच आपल्याला करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं की याचे सगळे नोंद घेतले जाईल. तुमच्या प्रश्नाचे जे काय आहे ना याची सगळी नोंद घेऊन तो रिपोर्ट येईल आपल्याकडे. म्हणजे तो निग्लेक्ट केला जाणार नाही, तो निग्लेक्ट केला जाणार नाही. तुम्ही काय बोलले नाही होणार म्हणून मारणार कसं होणार, मग आमची डोकी गरम म्हणून होणार नाही असं बोला. एक कसं असतं की ठीक आहे, हे तुम्ही म्हणताय आम्ही हा होणार नाही, आता म्हणतात मग प्रकल्प आला आणि डायग्राम झाले, पण डायग्राम आम्हाला दाखवले कुठे? हा प्रकल्पाचा सर्वात मोठा घातक मुद्दा आहे जो आमचा मासेमारी गाव आहे. आमचा मासेमारी गाव आहे आणि मोठा गाव आमचा मासेमारी. आम्हाला पहिला 11 वर्षापूर्वी डायग्राम दाखवायला पाहिजे आणि आमच्या वाटा आहेत ना रस्त्याच्या, आमची फिशिंग आहे ना लो टाईड हाय टाईडची आहे आणि तिथे चेंबूरला का म्हटलं आम्हाला 900 जमिनीपासून 900 मीटर आहे, बरोबर. 1500 मीटरचं लाईट जाऊन केस मी मागलंय गुगल मॅप आणि ओटी करून मागलंय, तर 900 मीटर आमची ओटीची बोट नाही जाईल. आमची बोट छोटा मुद्दा झाला म्हणजे याचा अर्थ हा निश्चित होतोय का एंटायर प्रकल्प आमच्या गावाला विचारूनच नाही केलेला आहे, डायग्राम बनवलंच नाही सर. कारण एक्झिट पॉईंट एंट्री पॉईंट मध्ये कुठे टीम आहे त्याच्या आम्हाला विचारूनच नाही केलेलं आहे. म्हणजे आमच्या बोटी जाणार त्याच्या दोन साईडमध्ये सर, आणि हा फीस पण आमचा घातक आहे सर. बरं आपल्या नाही एक मिनिट आता राबवत नाही म्हटलं आराखडा पहिली गोष्ट लोकांची चर्चा, लोकांच्या अडचणी आणि तीच म्हणा तीच आता आमच्या माध्यमात किती वर्ष झालं साधारणतः वर्ष 1 वर्ष झाले. मग तुम्ही 10 वर्ष आम्हाला काही मोठे काम चालू करू नका. ठीक आहे ना, तुमचा जे प्रश्न आहे ना काम चालू करायचं म्हणजे आम्ही काय म्हणतो आपलं जेव्हा होईल तेव्हाच काम चालू करा आमचं बोलायचं. सर तुम्ही असं मेन्शन केलेलं की आम्हाला काही त्रास होणार नाही, पण जर बोटी बाहेर राहिला तर अनएम्प्लॉयमेंट तर होणारच. तर आणि इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंटची रेट ॲज पर लास्ट केस 7.8% होती. तर आता जर सर एक सेकंड प्लीज मला बोलू द्या. आता जर तुम्ही बोटी पण बंद केल्या अनएम्प्लॉयमेंट रेट जास्त वाढेल. सरकार ही आम्हाला हे शासन देत नाही की आम्हाला जॉब सिक्युअर भेटणार, आणि आत्ताही आम्हाला डिग्री असूनही जॉब भेटत नाही. ही काय गॅरंटी आहे की आम्हाला लोकांना जॉब भेटेल? बरं, मी तुम्हाला म्हटलं आहे त्याच्यामध्ये की बोटींना बाधा येणार नाही अशी ते ब्रिजची रचना केलेली आहे आपण. सर पण तुम्ही आता तिथे ब्रिज बांधतात, कुठे हो ब्रिज बांधतात तर तिथे खोदाईसाठी तर तुमच्याकडे व्हायब्रेशन होतील आणि मासे तर दूरच जातील. आणि आम्हाला ही ह्युमन राईट आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला तो हक्क दिला आहे आणि तो आम्ही मिळून राहिला. कोड्यांना तुम्ही 10 घेताय पण तसं काही नाही आहे. नाही, तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये प्रकल्प सुरू होण्याच्या अगोदरची ती सिच्युएशन आहे तुमच्याकडनं आम्ही घेतली ती माहिती. आता प्रकल्प सुरू व्हायच्या अगोदरची माहिती तुम्ही आता दिली मला की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे किंवा मासेंचं कॅच किती आहे, किती किलो मासे पकडतात, हे सगळी तुमच्याकडनं माहिती घेतली आहे. मी आता प्रकल्प सुरू असताना काय परिस्थिती होते त्याचा सुद्धा अभ्यास करायला आपण दिलेलं आहे त्यांना, टीचना सांगितलेलं आहे. प्रकल्प संपल्यानंतर अजून तर मी तर काल तर 2-3 ठिकाणी मागच्या वेळेस पण तुम्ही म्हटलं होतं की CMFR यायला तुम्ही तिथे नेमा आणि तिथं जर ते मासे जर जात असतील बाहेर तर त्याचा सुद्धा अभ्यास या प्रकल्पामुळे जर मासे बाहेर जात असतील तर त्याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे असं तुमच्या लोकांचं म्हणणं होतं तिथं 20 तारखेला. आपण ते मान्य करतोय. आता तुम्हाला सांगतो जेव्हा माझ्यावर त्याच्यावर खरेच केस आहे आणि आम्ही फक्त पेपर मागवतो. पेपर तुम्ही समजा सँडी बीचवर तुम्ही गोल्डचा मागताय, बीच डिस्ट्रॉय करताय, वर्कआउट मागवतो, नंतर सुद्धा आम्ही काम मागवतो. पण जेव्हा साहेब तुम्ही एकदम आरोप करतो, आरोप होतो काय तुम्ही छोट्या पद्धतीने काम केले. जेव्हा करोना काळ चालू झाला तेव्हा तुम्ही रोडवरून मोबाईल झाला, जेव्हा माणसं घरात बसला घरात तेव्हा तुम्ही ते रोड बनवून पार होता, कारण आमचे दोन्ही ब्रिज बंद केले होते. जे जॉब केले ते माणसं होती जातात जूनच्या होड्या पोलीस जायचं बीचवर जायचं तेव्हा तुम्ही कामं चालू होतं. आम्ही ठोस आरोप करतो जबाबदारीमध्ये बोर्ड केलं. आमचा त्याला पूर्ण विरोध आता केला असता आपल्याला विश्वास करून टाकला विचार ठोकले बरोबर. मला जो प्रश्न विचारण्यात आला होता की समुद्र सपाटी
आणि म्हणजे समोरच्या हाईट फ्लोर लेवलवर त्याची उंची किती असणार आहे तर साधारणतः 40 फूट म्हणजे 12 मीटर असणार आहे. नंतर डायमीटर आपली त्या जो पाईल असणार आहे पाईलचं खालचं फाउंडेशन किती असणार आहे डायमीटर त्याचा तर तो 1.5 ते 2.4 मीटर. जर सिंगल मल्टिपल पाईल घेतले तर तिथला फिशरीज डिपार्टमेंटचे साहेबान आहे. मला एक प्रश्न करायचा आहे की आमच्या गावामध्ये 28 ते 30 बोटी आहे आणि 1 सिलेंडरच्या बोटी आहे बरोबर. आणि आता मागे जो कलेक्टरचं काम म्हणजे त्याला SS रोडचं काम चालू होतं त्याच्यासाठी जी पायलिंग झाली तिकडे त्याच्यामध्ये पॉल्युशन खूप झालं पाण्यासाठी. आणि असं नाही काय 28 ते 30 बोटी जी आहेत त्याची माणसं जातात पण आमच्या घरातील प्रत्येक माणूस म्हणजे शेलो वॉटर फिशिंगमध्ये फुगे काढणं शिंपल्या काढणं पाक घेऊन कमरेवड्या पाणीमध्ये जाळी मारणं असं प्रत्येक माणूस जातो. म्हणजे त्याच्यावरती जी पारंपरिक फिशरमॅन असल्यामुळे आम्ही आपली रिक्षा आहे. हा कनेक्टरचं जमिनीवर लँडिंग नाही आहे त्याचं. तुम्हाला सांगू इच्छितो की जो आता जो कनेक्टर करतो याचं जमिनीवर इथं कुठेही कोळीवाड्याच्या एरियामध्ये लँडिंग नाही आहे. जमिनीवर नाहीच आहे तो. तिथं कमीत कमी 15 ते 20 फूट तो जमिनीच्या वर असणार आहे कारण त्याचं लँडिंग आपण त्या दौलतनगरच्या कॉर्नरला करणार आहोत. तो पुढे जाणार आहे तो जमिनीवर नाहीच आहे मुळात. आता तो ऐका ना माझं एक सॉरी आमच्याकडे लेटर आहे 11,500 स्क्वेअर मीटर ही जागा कायम स्वरूपात ही देण्यात आलेली आहे. तिकडे जे पिलर्स जातात ती नाही माझं आम्ही आणि आमच्या डिमांड्स काय नाही तिथे होत. आमच्या डिमांड्समध्ये ते सिलिंग रिलेटेड नाही आहे. जी ओपन लँड आहे तिथे वारंवार किती वर्ष झाले आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या का नाही पुऱ्या होत. माझा प्रश्न तो आहे. ही जागा आपण शासनाकडनंच घेतलेली आहे. आम्ही सुद्धा शासनाने पिलरसाठी घेतल्या. ब्रिज मी सांगितलं ब्रिज जमिनीवर नाही आहे. ब्रिज जमिनीवर नाही परत आम्हा या गोष्टी कारण मी पैसा मागे धावणार आमच्या गाव पैसा मागे धावणार नाही. आम्ही लाईफ टाईम तिथे पाण्यावर धंदे करणार. माझी पण बोट येणार आहे तुला मी सांगतो. पण हा एक्सप्रेस आम्हाला नकोच कारण काय माहिती आहे हा एक्सप्रेस गावासाठी आमच्या गावाच्या समोरच आहे एकदम सर समोर आहे. आणि तुम्ही आता म्हणता असं केलं तसं केलं पण हे आम्हाला पहिल्यापासून क्लिअर करा. त्याचे स्ट्रक्चर ड्रायव्हिंग नकायला पाहिजे स्ट्रक्चर ड्रायव्हिंग नकायला पाहिजे. एंट्री कशी आहे तुमचा लोड टायर आहे तो वे कसा आहे तो दाखवायला पाहिजे. तुम्ही आमचे पॉईंट घ्या तुम्ही आम्हाला ऑप्शन ठेवा का आम्ही असा करू का तसा तुम्ही कसं पण बोलत नाही डायरेक्ट बोलतो ते होऊ शकत नाही मग फिटिंगचा अर्थच राहत नाही सर. ठीक आहे ना तुम्हाला डायग्राम नाही ते म्हटले तुम्ही आता त्याचं डायग्राम सगळं देतो आपण. मध्ये अध्यक्ष असो आणि इथे जमलेले सर्व मच्छीमार बांधव यांनी बरीचशी चर्चा केली आणि आपण सविस्तररित्या मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि मला वाटतं आपण ज्या ऐकल्यात त्या आपण सुद्धा आपल्याकडे पॉईंट वाईज नमूद सुद्धा केलेली असते. माझी तुम्हाला 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला फक्त एक विनंती करतो. ती विनंती आपण व्यवस्थित ऐकून आणि ते जे काय आहे ते तुम्ही तुमच्या मुखाने त्या लोकांपर्यंत कसं एवढंच आहे की आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टीची चर्चा झालेली आहे त्या सर्व आपण NSRDCचे एक जबाबदार अधिकारी आहोत. त्या अनुषंगाने या कोळीवाड्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या कोळीवाडा असो त्या गावामध्ये राहणारे कोळी समाज असो यांना होणारा नुकसान याची भरपाई यांचा नुकसान आणि यांच्या याच्यासाठी आपण कोणत्या मार्ग काढणार आहोत हा एक विषय. शासन या संपूर्ण मुंबईमध्ये वसलेल्या कोळीवाड्यांना लेखी स्वरूपामध्ये काय हमी देणार आहे आणि ती हमी कोळीवाड्यातील नागरिकांबरोबर सविस्तररित्या आपण चर्चा करणार आहात का आणि त्याची जर आणि जी काय हमी असेल ती समाजाच्या बांधवांच्या सहमताने आपण करावी अशी आपलं नम्र विनंती आहे. आणि मला वाटतं आत्तापर्यंत संपूर्ण समाजाच्या मागण्या आपण ऐकलेल्या आहेत आणि मी तुम्हाला विनंती करतो की कृपया आपण 10 मिनिटं घ्या 15 मिनिटं घ्या 20 मिनिटं घ्या अर्धा तास घ्या परंतु जे काही बोलणार तर मला वाटतं आता TICचे लोक आहेत तुमचे शासनाचे लोक आहेत सर्व काय आहेत तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याच्यामुळे आज जे तुम्ही बोलणार हे लाईव्ह लोकांपर्यंत जाऊ द्या आणि भविष्यामध्ये तुम्ही जे काही विषय मांडणार किंवा जे काही होणार हे लेखी स्वरूपात तुम्ही ध्यान देत असाल तर यापुढे तुम्ही पुढच्या मिटिंग ऑर्गनाईज करू शकता. अन्यथा